प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत फिटे अंधाराचे जाळे. हे देशातले पहिले प्रज्ञाचक्षू IAS ऑफिसर कृष्ण गोपाल तिवारी यांची थक्क करणारी यशोगाथा सांगणारं पुस्तक. आज आपण ऐकणार आहोत प्रकरण 3. शीर्षक आहे अंधाराच्या जाळ्यात. गावातल्या लोकांची शिक्षणाबाबतची भूमिका अतिशय नकारात्मक असायची. कोणालाही विचारलं तर म्हणायचे की शिक्षण वगैरे काही कामाचं नाही. नोकरी हवी असेल तर खिशात पैसे हवेत. अभ्यास करून नोकरी मिळवायचे दिवस कधीचेच संपलेत. या अशा मानसिकतेमुळे मी गावातील लोकांसोबत सहसा माझ्या स्वप्नाबद्दल चर्चा वगैरे करतच नसे. कारण त्यातून मानसिक आधार मिळण्याऐवजी मानसिक खच्चीकरण होण्याचीच शक्यता अधिक होती. या आणि अशा काही कारणांमुळे मी ठरवलं की 12वी नंतरचं शिक्षण मी अशा ठिकाणी घेईन जिथे माझ्या गावातलं कुणी नसेल, जेणेकरून मी काय करतो याची गावकऱ्यांना बातमी मिळणार नाही. गावकऱ्यांसोबतच आत्मविश्वास दुबळा करणारी दुसरी फळी म्हणजे नातेवाईक. माझ्या बहुतेक नातेवाईकांची मुलं माझ्यापेक्षा मोठी होती आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यातला कुणीच शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीत फारशी मजल गाठू शकला नव्हता. त्यामुळे अशा नातेवाईकांकडूनही प्रोत्साहन मिळण्याऐवजी माझं मानसिक पतन होण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे जिथे माझे कुणी नातेवाईक किंवा त्यांची मुलं वगैरे शिकत आहेत अशा ठिकाणी शिकण्याची माझी इच्छा नव्हतीच. या सर्व कारणांमुळे मी पुढील शिक्षणासाठी जवळच्याच जौनपूर शहराची निवड केली. जौनपूर हा जिल्हा दशवंतपूरपासून जवळच असला तरी फिरून जावं लागत असल्याने कचेरी किंवा अन्य कामांसाठी तो फारसा सोयीस्कर पडत नसे. त्यामुळे गावचं कुणी तिकडे सहसा फिरकत नसे. म्हणूनच मी जौनपूरमधील पूर्वांचल विद्यापीठातील TD महाविद्यालयात प्रवेश घेण्याचं ठरवलं. पण इथे दुसरा प्रश्न असा होता की माझा मोठा भाऊ आधीच फैजाबादला शिकत होता आणि आता मी दुसरीकडे, म्हणजे शिक्षणाचा खर्च वाढणार. त्यामुळे वडिलांनी माझ्या मोठ्या भावाला जौनपूरला शिकण्याची अट घातली. त्यानेही फारसे आडेवेडे घेतले नाही आणि आम्ही दोघांनी तिलकधारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. मधल्या काळात इतरही अनेक घडामोडी घडल्या होत्या. माझा मोठा भाऊ जो 11वी-12वीसाठी फैजाबादला एका नातेवाईकाच्या घरी राहून शिकत होता, त्यालाही डोळ्यांचा त्रास जाणवू लागला. आमच्या त्या नातेवाईकांनी वडिलांना एकदा डोळे तपासून घ्यायला काय हरकत आहे असं सांगितलं. माझ्या प्रकरणामुळे माझे आईवडील आधीच घाबरले होते. त्यामुळे भावाचे डोळे तपासायला ते कचरत. पण मनाचा हिय्या करून वडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि आमच्या दुर्दैवाने त्याच्याही डोळ्यांना तोच आजार असल्याचं निष्पन्न झालं. पुढे लहान भावाचे डोळे तपासल्यानंतर त्याच्याही डोळ्यात त्याच आजाराची लक्षणं दिसली. माझ्या परिवारासाठी हा धक्का सहन होण्यापलीकडचा होता. आपल्या 3 मुलांना डोळ्यांचा आजार आहे हे माहीत झाल्यानंतर त्या आईवडिलांची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो. माझं संपूर्ण कुटुंब अक्षरशः कोसळण्याच्या बेतात होतं. माझे वडील तर कधीकधी अचानक रडायला लागत. माझ्या मुलांचं कसं होणार, त्यांची लग्न कशी होतील, पुढचं आयुष्य ते कसं जगतील, काय करतील, या प्रश्नांनी त्यांचा दिवस उजाडत आणि मावळत असे. त्यांच्या मनात सतत हेच विचार गर्दी करत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना होणारा हा त्रास ते अन्य कुणाला सांगू शकत नव्हते. त्यामुळे आतल्या आत त्यांची प्रचंड घुसमट होत होती. मात्र या आजाराची तीव्रता जेवढी मला जाणवायची तेवढी माझ्या भावांमध्ये जाणवत नसे. त्यांच्या डोळ्यात जरी आजाराची लक्षणं दिसून आली तरीही त्याने त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये फारसा बदल झाला नाही. त्यांना रात्री काही करताना माझ्यासारखा त्रास होत नसे. माझा मोठा भाऊ तर रात्री अगदी बिनदिक्कत सायकलसुद्धा चालवू शकत असे. आमच्या आजाराचं निदान जरी झालं असलं
तरी त्यावर भक्कम असा काही उपचार उपलब्ध नव्हता. त्यामुळे आमच्या हाती काळजी घेण्यापलीकडे वेगळं करण्यासारखं फारसं काही नव्हतंच. पण या उपचारांच्या धावपळीमध्ये मोठ्या भावाचं कॉलेजचं 1 वर्ष वाया गेलं. आता आम्ही दोघंही एकाच वर्गात होतो, पदवीच्या पहिल्या वर्षाला. जौनपूरला गेल्यावर आम्ही दोघांनी एक रूम शोधली आणि मिळून राहू लागलो. तिथे जेवण आम्ही स्वतःच बनवत असू. त्याने सायन्सला आणि मी आर्ट्सला प्रवेश घेतला. आर्ट्समध्ये माझे विषय अर्थशास्त्र, इंग्रजी आणि इतिहास हे होते. लहान भावाचं शिक्षण तो अद्याप बराच लहान असल्याने गावातच सुरू होतं. सुरुवातीला तो अभ्यासात चांगला होता, पण नंतर मात्र त्याचं शिक्षणावरचं लक्ष उडायला लागलं. जौनपूरला रूमवर असताना सुरुवातीला घराची खूप आठवण यायची. कधी तर असह्य व्हायचं. स्वयंपाक करण्याची सवय नसल्याने खूप कंटाळा यायचा. बाहेर जेवण करणं किंवा मेसमध्ये जेवायला जाणं परवडण्यासारखंच नव्हतं. त्यावेळी आम्हा दोघा भावंडांना खर्चासाठी मासिक 1200 रुपये मिळत. पैसे फार नव्हते, पण आमच्या गरजा अतिशय कमी असल्याने आमचं त्या तेवढ्या पैशातही भागायचं. भागवावंच लागायचं, पर्यायच नव्हता. सुरुवातीला स्वयंपाक करताना निरनिराळ्या गमती घडत. कधी कढईमध्ये तेल गरम होत असताना अचानक भडका उडायचा, तेव्हा छातीत धडधडायला लागायचं. तर कधी गरम तेल उडून हात भाजायचा. कधी भाजी कच्चीच राहायची, तर कधी भाजीचा पार लगदा होऊन जायचा. गंमत म्हणजे आमची एक पोळी कधीच दुसऱ्या पोळीसारखी नसायची. त्यामुळे आम्हाला जेवणात रोज व्हरायटी मिळायची. हळूहळू मात्र आम्हाला स्वयंपाक छान जमायला लागला. आमचं कॉलेज अतिशय निराळं होतं. कॉलेजमधल्या प्रत्येक रूममध्ये अंधाराचं साम्राज्य असायचं. बल्ब नावाची गोष्ट औषधाला सुद्धा नव्हती. ढग दाटून आल्यावर तर मुलांना शिक्षक कुठे उभे आहेत याचा अंदाजच येत नसे आणि शिक्षकांनाही मुलं नक्की काय करत आहेत याचा गंध नसायचा. त्यामुळे त्यांचा एकमेकांना फारसा त्रास होत नसे. माझी दृष्टी हळूहळू कमी होत चालली होती, म्हणून मी कॉलेजमध्ये न जाता घरीच अभ्यास करायचं ठरवलं. त्याच काळात मला दिसण्याची समस्या अधिकच तीव्र होऊ लागली. एकदा मी सहज म्हणून माझा एक डोळा बंद करून एका डोळ्याने कसं दिसतं ते पाहिलं आणि हादरलोच. कारण एक डोळा बंद केल्यानंतर मला खूपच कमी दिसतंय हे जाणवलं. काय करावं सुचत नव्हतं. त्यावेळी जौनपूरमध्ये R.K. सिंग नावाचे डोळ्यांचे डॉक्टर होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला जो डोळ्यांचा आजार आहे तो कधीच बरा होऊ शकत नाही. पण डॉक्टर साहेब, त्यावर काहीतरी उपचार तर असेल ना? आम्ही आमच्या परीने नक्की प्रयत्न करू, कारण बघायचंच नाही तर जगायचं कसं? मी मोठ्या आशेने डॉक्टरांना विचारलं. थोड्या निराशेने पण अगदी ठामपणे डॉक्टरांनी या आजारावर जगाच्या पाठीवर कुठेच कोणताच उपचार सध्या तरी उपलब्ध नसल्याचं सांगितलं. आणि एवढंच बोलून ते थांबले नाहीत. ते म्हणाले, यावर कोणताही उपचार नाहीच, पण येणाऱ्या काळात ही समस्या आणखी तीव्र होत जाणार आहे. आज तुला थोडंफार तरी दिसतं, पण कालांतराने अजिबात दिसणार नाही. तू कधीच बरा होऊ शकणार नाहीस. हे ऐकल्यावर मी सुन्न झालो, बधीर झालो. सगळंच संपल्यागत वाटू लागलं. आता काय करायचं, कसं करायचं, असे कितीतरी प्रश्न माझ्या मनात घिरट्या घालू लागले. डॉक्टरांनी एका कागदावर काही औषधं लिहून दिली आणि ती रोज घ्यायला सांगून आम्हाला रवाना केलं. त्यांनी लिहून दिलेल्या औषधांपैकी एका गोळीची किंमत 12 रुपये इतकी होती. त्यांनी केलेल्या भयंकर भविष्यवाणीनंतर ह्या एवढ्या महागाच्या गोळ्या घ्यायच्या की नाही याच विचारात मी रूम गाठली. डॉक्टर R.K. सिंग यांनी दिलेल्या धक्क्याची तीव्रता थोडी कमी व्हावी म्हणून मग वडिलांना विचारून मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंही दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो आणि आधीच्या डॉक्टरांनी जे आम्हाला सांगितलं होतं ते सर्व या डॉक्टरांकडे कथन केलं. आमच्या मनातली भीती कमी करून या नवीन डॉक्टरांनी आम्हाला इंदौरच्या एका मोठ्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. इंदौरचे ते मोठे डॉक्टर म्हणजे डॉक्टर P.S. हरदिया. आपल्या क्षेत्रातले
ते नावाजलेले डॉक्टर होते, पण तिथे खर्च खूप होणार होता. वडिलांनी कोणाकडून उधार घेऊन थोड्याफार पैशांची सोय केली आणि आम्ही इंदौरला आलो. हे डॉक्टर फार दयाळू होते. त्यावेळी त्यांची फी 300 रुपये इतकी होती. आम्हाला बघितल्यानंतरच त्यांना आमची आर्थिक अवस्था लक्षात आली. त्यांनी आमच्याकडून फी घेतली नाही आणि त्यानंतरही जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी कधीच आमच्याकडून फी घेतली नाही. मात्र त्यांनीही आम्हाला हेच सांगितलं की या आजारावर विशेष असा उपचार नाही. पण तरीही त्यांनी आम्हा दोघा भावंडांना एक इंजेक्शन दिलं आणि 6 महिन्यांनी परत यायला सांगितलं. त्यानंतर कधी 3 तर कधी 6 महिन्यांनी आम्ही दोघंही डॉक्टरांकडे जात राहिलो. औषधं फार महाग होती, पण काटकसर करून जमेल तेवढी औषधं आम्ही घेत होतो. बघता बघता पहिलं वर्ष सरलं. दुसऱ्या वर्षी माझ्या डोळ्यांनी अधिकच त्रास द्यायला सुरुवात केली. नोटबुकमध्ये मी काय लिहिलं आहे हेच मला वाचता येईना. म्हणून मग मी जाड पॉईंटचा पेन वापरायला सुरुवात केली, पण त्यानेही काही फरक पडत नव्हता. काय करावं हा विचार करताना शेवटी मला सुचलं की मी स्केच पेन वापरायला हवा. तेव्हा मला थोडंफार वाचता यायला लागलं. प्रश्न उभा राहिला की उत्तर तर शोधावंच लागतं. कधीकधी उत्तर सापडायला वेळ लागतो, पण प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतंच हे मात्र खरं. मधल्या काळात आमचं डॉक्टर हर्दियांकडे जाणं सुरू होतं. डॉक्टरांना आमच्याकडे बघून फार वाईट वाटायचं. आम्हाला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याकडे ते जातीने लक्ष देत. त्यांना मनापासून वाटायचं की आम्हाला किमान स्वतःचं पोट भरता येईल एवढं तरी कार्यक्षम राहता आलं तरी पुरेसं ठरेल. त्यांनी आम्हाला डॉक्टर अग्रवाल यांच्याकडे पाठवलं. डॉक्टर अग्रवाल डोळ्यांचे निष्णात सर्जन होते. त्यांच्या हातांना गुण होता, पण त्यांनी आम्हाला एका डोळ्याच्या ऑपरेशनची फी 80,000 रुपये इतकी सांगितली. ती रक्कम आमच्या आवाक्याबाहेर होती. आम्ही तसं डॉक्टर हर्दियांना सांगितलं. डॉक्टर हर्दियांनी आम्हाला आश्वासन दिलं की ते डॉक्टर अग्रवालांशी बोलून आमच्या डोळ्यांचं ऑपरेशन कुठल्याही फीशिवाय करून देतील. पण डॉक्टर अग्रवालांनी फुकटात ऑपरेशन करायला स्पष्ट शब्दात नकार दिला. यात आणखी एक समस्याही होती की ऑपरेशन झाल्यानंतरही आम्हाला चांगलं दिसेलच याची काही खात्री नव्हती. त्यामुळे मी स्वतःला दिलासा देऊ लागलो की इतकं महागडं ऑपरेशन करूनही आपल्याला दिसण्याची खात्री डॉक्टर देत नसतील तर ऑपरेशन झालं काय आणि न झालं काय काहीही फरक पडणार नाही. पण कधीकधी फार नैराश्य यायचं. एकांतात असताना रडून रडून डोळे सुजून जायचे. पण असं असलं तरी मी माझ्या कुटुंबियांसमोर मुळीच रडत नसे. किंबहुना आम्हाला फार जास्त त्रास आहे हेच घरच्यांना कळू देत नसे, कारण त्यांच्याकडेही करण्यासारखं काही नव्हतंच. मग आमचा त्रास त्यांनी का भोगावा? पण डॉक्टरांकडून त्यांना कळायचंच. शेवटी डॉक्टर हर्दियांनी सुद्धा हात टेकले आणि सांगितलं की लवकरच आम्ही तिन्ही भावंडं पूर्णपणे अंध होऊ. घरच्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी हातपायच गाळले. आमचे आईवडील धाय मोकलून रडू लागले. शेवटी आम्हीच त्यांना धीर दिला. पुढे जे काही होणार आहे ते केवळ देवाच्या हातात आहे. डॉक्टरांनी केवळ आपला अंदाज सांगितलाय. खरं तर मला कळत होतं की डॉक्टरांचा अंदाज पूर्णपणे खरा होता. मला त्याचा प्रत्यय पावलोपावली आणि दर दिवशी येतच होता. पण आई वडिलांना सांभाळण्यासाठी आधी मी स्वतःला सावरणं फार गरजेचं होतं. मनाला दिलासा देण्यासाठी मी आणि माझा भाऊ आम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांचे उंबरठे झिजवू लागलो. यातही आम्हाला 2 प्रकारचे डॉक्टर भेटले. कुणी सांगत की आता काहीच होऊ शकत नाही, तर कुणी म्हणत की पुढे काय होईल हे कुणी पाहिलंय. एका डॉक्टरांनी आम्हाला अगदी स्वस्तातली औषधं दिली आणि सांगितलं पुढे जे काही होईल ते होईल, तोपर्यंत तुम्ही ही औषधं सुरू ठेवा. या पद्धतीने 2004 पर्यंत आमच्या डोळ्यांचे उपचार विविध प्रकारे सुरू होते. मी भिंगाच्या मदतीने अभ्यास करायला सुरुवात केली होती. पदवीच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा देताना मला विश्वासच नव्हता की मी पेपर सोडवू शकेन, कारण तोपर्यंत माझी दृष्टी जवळपास गेल्यातच जमा होती आणि विद्यापीठाने त्या वर्षी परीक्षेची वेळ 2 ते 5 बदलून 3 ते 6
अशी केली होती. त्यामुळे संध्याकाळ होता होता मला आणखीनच कमी दिसत जाणार होतं. याच काळात मी विचार केला की आता लवकरच आपल्याला पूर्णपणे दिसणं बंद होईल. म्हणून मग जोपर्यंत आपल्याला थोडंफार का होईना दिसतंय तोपर्यंत आपण स्पर्धा परीक्षांची पूर्ण तयारी करून घ्यायला हवी. म्हणजे नंतर आपल्याला संधी आहे तोपर्यंत परीक्षा देता येईल. म्हणून मग मी घरून येणाऱ्या पैशातून आणखी बचत करून स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आणून अभ्यास करायला सुरुवात केली. स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांमध्ये प्रतियोगिता दर्पण या पुस्तकाला प्रचंड मागणी असायची. मी फार पूर्वी गावी एकदा ते पुस्तक वाचलं होतं. त्यात वेगवेगळ्या यशस्वी लोकांच्या मुलाखती, त्यांचा जीवन प्रवास दिलेला असायचा. ते वाचून मला फार प्रेरणा मिळायची. त्यांचं आयुष्य बघून तेही आपल्यासारखेच आहेत, मग त्यांना जे मिळालं ते आपल्याला का मिळू नये असा प्रश्न मनात यायचा आणि मन आत्मविश्वासाने भरून जायचं. मी नियमितपणे अशी पुस्तकं वाचू लागलो. त्यावेळेच्या टॉपरच्या मुलाखतींचं कात्रण खिशात ठेवू लागलो. आजही माझ्या जुन्या डायरीत ती कात्रणं चिटकवलेली दिसतील. ती कात्रणच माझा प्रेरणास्त्रोत होती. UPSCचा अभ्यास करताना मी सर्वप्रथम एक संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असलेलं मोठं पुस्तक विकत घेतलं होतं. त्यात मागल्या पानावर वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी असायची. मग मी पैसे वाचवून वेगवेगळ्या विषयांची स्वतंत्र पुस्तकंही वाचू लागलो. दृष्टी जाण्याच्या भीतीने मी अधाशासारखी पुस्तकं वाचून काढत होतो. ही पुस्तकं वाचता वाचता मला परीक्षेचं स्वरूप लक्षात येऊ लागलं. तोपर्यंत प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत या वेगवेगळ्या असतात याचंही मला आणि माझ्या भावाला ज्ञान नव्हतं. या दरम्यान मी माझी द्वितीय वर्षाची परीक्षासुद्धा चांगल्या रीतीने दिली. उन्हाळ्यात दिवस मोठा असल्याने 3 ते 6 या कालावधीचा मी विचार केला होता तेवढा त्रास झाला नाही. माझ्या करिअरमध्ये मला त्या वर्षी सर्वात जास्त गुण मिळाले. मी पदवीच्या 3ऱ्या वर्षाला प्रवेश घेतला. 3रं वर्ष माझ्यासाठी खूप कष्टाचं आणि त्रासदायक ठरलं. माझ्या डोळ्यांनी मला खूप त्रास दिला. 3ऱ्या वर्षाचे पेपर सोडवताना मला खूपच कमी दिसत होतं. माझे डोळे ठणठण ठणकत होते. तरी मी जवळपास पेपरला डोळे लावूनच उत्तरं लिहिली. या परीक्षेदरम्यान मला समजून चुकलं की आता सगळंच संपलं. माझ्या डोळ्यांची ज्योत मालवते आहे. अंधाराचं जाळं पसरत चाललंय, कधीही न फिटण्यासाठीच. माझ्या आयुष्यात केवळ डोळ्यांचीच समस्या होती असं नाही. त्याशिवाय इतर अनेक समस्यासुद्धा वेळोवेळी तोंड काढून उभ्या व्हायच्या. आम्ही जिथं राहायचो ते एका प्राध्यापकाचं घर होतं. त्यांची मुलं थोडी वाया गेलेलीच होती. ते आम्हाला घरातली निरनिराळी कामं सांगत. इकडच्या वस्तू तिकडे नीट उचलून लावणं, पसारा आवरणं अशी ती कामं आम्ही कोणतेही आढेवेढे न घेता सहज करत असू. पण एक दिवस त्यांनी अंगणातला कचरा काढायला सांगितल्यावर मात्र मला थोडा संकोच वाटला. त्यांनाही माझा तो संकोच लक्षात आला आणि व्हायचा तो परिणाम झाला. आमच्या आयुष्यात आधीच काय कमी अडचणी होत्या म्हणून त्यांनी आम्हाला रूम सोडायला सांगितली. आम्ही आपलं सामान बांधून रिक्षात टाकलं. प्राध्यापकांचा लहान मुलगा व्हॅन चालवायचा. आमची रिक्षा बघून त्याने आपली व्हॅन अशा पद्धतीने वळवली की रिक्षाचं पुढचं चाक व्हॅनला चाटून गेलं. तेवढं निमित्त करून आमच्यावरचा राग त्याने त्या रिक्षा चालकावर काढत त्याला खूप मारलं, अगदी कपडे फाटेपर्यंत. हतबल होऊन हे सर्व बघण्याखेरीज आम्ही काही करू शकलो नाही. परिस्थितीपुढे झुकल्यावर मनुष्य पुरुषार्थ हरवतो. आमचं त्यावेळी बहुधा तसंच झालं असावं. कसं तरी आम्ही आमचं सामान नव्या जागेत आणलं. नवीन रूमवर मी एक कोपरा गाठून थेट पुस्तकात डोळे खुपसले. माझ्या भावाचा स्वभाव माझ्यापेक्षा थोडा वेगळा आहे. त्याला लोकात रमायला, गप्पा मारायला, नवीन ओळखी करायला आवडतं. जुन्या रूमप्रमाणे या ठिकाणीसुद्धा खूप शिकणारी मुलं राहत होती. भाऊ गच्चीवर जाऊन मुलांशी गप्पा मारत होता. तेवढ्यात जुन्या रूमचा विषय निघाला. का रे, जुनी रूम का बरं सोडली? एका मुलाने भावाला विचारलं. काही नाही, थोडा प्रॉब्लेम झाला. घरमालकाच्या मुलांनी आम्हाला कचरा उचलायला सांगितलं. आम्ही नकार दिला. त्यांचा कचरा आम्ही का उचलायचा? ते बसतील उचलत. भावाने
तावातावात उत्तर दिलं. का बरं? जुने घरमालक खडूस होते का? त्या मुलाचा उत्सुकतेने प्रश्न. तसं नाही, प्राध्यापक साहेब फार छान आहेत, पण त्यांची मुलं मात्र वाह्यात आहेत, म्हणजे अगदी वाया गेलेली. भावाचा त्वेष अजून कमी झालेलाच नव्हता. आता योग बघा, जो मुलगा माझ्या भावाला हे सगळं विचारत होता तो त्या प्राध्यापक महाशयांच्या मुलाचा मित्रच होता आणि जाणून बुजून माझ्या भावाला कळू न देता त्याच्या तोंडून या गोष्टी वदवून घेत होता. नंतर त्याने मीठ मसाला लावून ही स्टोरी प्राध्यापकाच्या मुलाला सांगितली. ही मुलं आपली बदनामी करत आहेत असा विचार करत प्राध्यापकाच्या मुलाने माझ्या भावाला चांगला इंगा दाखवायचं ठरवलं. पण स्वतः न येता काही गुंडांना आमच्या रूमवर त्याने पाठवलं. त्यातला एक धट्टाकट्टा मवाली पुढे आला आणि म्हणाला, अरे इथे बालगोपाल तिवारी कोण आहे? त्याला पाहून माझा भाऊ पुढे आला आणि म्हणाला, बालगोपाल तिवारी मीच आहे. का बरं, काय झालं? अरे पंख फुटलेत का रे तुला? हां, फार उंच उडायला लागलास. मवाली दातोट खात म्हणाला, नाही दादा, आम्ही काय उडणार, बस चाललंय कसं तरी. माझा भाऊ जरा समजुतीच्या स्वरात बोलला, तुला ठीकठाक इथे राहायचं की नाही? त्या आडदांड मुलाने प्रश्न केला. अहो राहायचं आहे म्हणून तर आलो, राहायचं नसतं तर कशाला आलो असतो? भावाने उत्तर दिलं. मला मात्र त्यावेळी हे सगळं नकोसं वाटत होतं. मग इथे राहायचं तर जरा शिस्तीत राहायचं, जास्त लुडबुड करायची नाही काय? असं ठसक्यात बोलून तो निघून गेला. त्याने माझ्या भावाला मारलं वगैरे नाही. इथे आमचा एक नवा मित्र भेटला. तो आमच्यासोबत अतिशय भावनिक पद्धतीने जुळला होता. आम्हाला पुन्हा त्रास होऊ नये म्हणून मग तो स्वतः प्राध्यापकाच्या मुलाकडे गेला आणि आमच्या वतीने क्षमा मागितली. हे बघून प्राध्यापकाचा मुलगा आमच्या रूमवर आला आणि माझ्या भावाला, यापुढे पुन्हा जर असं काही बोललास तर हातपाय तोडून ठेवीन, तुझ्या लहान भावासारखं तोंड बंद ठेवायला शिक, असं काही बाही बोलून आम्हाला एक घास अन्न मिळणार नाही असे शिव्याशाप देऊन तो निघून गेला. या घटनांनी मी खूप दुखावलो. मला फार वाईट वाटलं. पण त्यावेळी परिस्थितीच अशी होती की आम्ही काहीच करू शकत नव्हतो. कधीकधी खूप भीतीही वाटायचं की ही माणसं माझ्या भावाला कुठेतरी गाठून मारून तर टाकणार नाही ना. एकदा एका पुलाखाली कुणाचं तरी प्रेत सापडल्याचं आजूबाजूची मुलं म्हणत होती. मला भीती वाटू लागली की ते माझ्या भावाचं तर नाही ना. पण सुदैवाने तसं काहीही झालं नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की आम्ही भावंडांनी लवकरात लवकर जौनपुरातून काढता पाय घ्यायचं ठरवलं. मी सेकंड इयरला असताना माझे काका, जे अनेक वर्षांपासून घराबाहेर होते, ते गावी आले होते. आल्याच त्यांनी वाटणीची मागणी केली. माझ्या वडिलांनी आजपर्यंतची आपली बहुतेक कमाई आपल्या घरात आणि शेतात लावली होती. पण तरीही त्यांनी जास्तीचा वाटा न मागता सारखी वाटणी करून घेतली. वाटणी झाल्यानंतरची काही वर्ष फार विचित्र असतात. सामाजिकदृष्ट्या फार जास्त तणाव असतो. हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे या सर्व गोष्टींचा प्रभाव नाही म्हटलं तरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आमच्या अभ्यासावर होत होता. मध्येच आम्हाला कळायचं की बाबा आणि काकांचं भांडण झालं आणि काका 8-10 माणसं घेऊन वडिलांना मारायला आलेत. अशा गोष्टी कानावर पडल्या की अभ्यासातून पार मन उडून जायचं. अशावेळी एकतर माणूस खचून नैराश्यात गटांगळ्या खाऊ लागतो किंवा दुर्लक्ष करून स्वतःला योग्य गोष्टीत गुंतवून घेतो. मी दुसरा पर्याय निवडला. या सर्व गोष्टी मनातून निघून जाव्यात म्हणून मी दुप्पट वेगाने अभ्यास करू लागलो. माझं संपूर्ण लक्ष मी अभ्यासावर केंद्रित केलं. माझा पूर्ण वेळ पुस्तक वाचण्यातच जाऊ लागला. इथले आमचे घरमालक मला बघून म्हणत की हा बघावं तेव्हा पुस्तकात डोकं खुपसून बसलेला असतो. असंच राहिलं तर लवकरचा वेडा होईल. परीक्षा तोंडावर आली होती. 3ऱ्या वर्षाचे पेपर म्हणजे माझ्यासाठी एक दुःस्वप्नच होतं. एकतर 3 तासांचा वेळ मला खूप कमी दिसत असल्याने माझा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ केवळ प्रश्न वाचून समजण्यातच जायचा. कारण पेपरमध्ये डोकं खुपसून वाचल्याशिवाय मला काहीच दिसायचं नाही. परीक्षकाला जास्त प्रकाश असलेल्या जागेत बसू देण्याची विनंती केली तर ते ऐकायला तयार नसत. या सर्व समस्यांमुळे मला अंतिम वर्षाला अतिशय कमी गुण मिळाले. पण पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी
चांगले गुण मिळाले असल्याने मला पदवीला एकत्रित असे 55% मिळाले. मी हार मानलेली नव्हती.